तीही पाहूया। पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे। निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे। त्यांच्या आईने आमच्या प्रदेश अध्यक्षाला फोन केलेला आहे। पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। ते वेळ सांगेल ना, त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी 55 जणांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे। सुनेत्रा पवार यांना सर्वाधिक मतं मिळतील आणि याची गिनीज बुकमध्ये नोंद होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केलाय।